नमस्कार श्रोते हो, ऑरो मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मृत्यूचे अतींद्रिय विज्ञान या मालिकेतला 10वा भाग आज आपण प्रस्तुत करत आहोत. शांतीपूर्ण मृत्यूसाठी करायची पूर्वतयारी हा आजच्या आपल्या विवेचनाचा विषय आहे. मृत्यू म्हटलं की एकंदरच मरणोत्तर मुक्ती ही मिळाली पाहिजे आपल्याला, अशी एक कुठेतरी सामान्य माणसाच्या मनात एक संकल्पना रुजलेली असते. म्हणजे मरणाचा आणि मुक्तीचा काहीतरी सहसंबंध आहे हे मनामध्ये कुठेतरी रुजलेलं असतं. तेव्हा ही मुक्ती म्हणजे नेमकं काय, निर्वाण म्हणजे काय, या ज्या संकल्पना आहेत या संकल्पना नेमक्या काय आहेत त्या आपण थोड्याशा समजावून घेण्याचा आज आधी प्रयत्न करूया. आणि याच भागाच्या उत्तरार्धामध्ये आपल्याला जर शांत रीतीने मृत्यू यावा असं व्यक्तीला वाटत असेल तर तिने जीवनामध्ये त्याची तयारी कशी करावी हा विषय समजावून घेणार आहोत. त्याचे वेळोवेळी श्री अरविंद मदर यांनी जे काही उपाय सांगितलेले आहेत ते उपाय आपण या निमित्ताने समजावून घेणार आहोत. मृत्यूची पूर्वतयारी करण्याच्या निमित्ताने आपल्याला जीवनाकडे पाहण्याचाच एक वेगळा अर्थपूर्ण दृष्टिकोन मिळून जाईल अशी मला खात्री वाटते. सुरुवात करूया. तर सुरुवातीलाच आपण एक असं उदाहरण घेऊया की ज्यामध्ये व्यक्तीने मृत्यूची कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती. मला वाटतंय 100पैकी अगदी 90% वरती बहुतांशी लोक अशीच असतील की जे मृत्यूचा फारसा विचार करत नाहीत म्हणण्यापेक्षा भीती वाटली तर भीती वाटते, पण विचार किंवा त्याच्यासाठी जाणीवपूर्वक तयारी वगैरे असं फारसं कोणी करत नाही. ही अगदी अपवादात्मक उदाहरणं म्हणावी लागतील की जे अशी पूर्वतयारी करतात. तर तेच आज आपल्याला नेमकं समजावून घ्यायचं आहे. पण ही व्यक्ती अशीच आहे गतानुगतिक पद्धतीने, म्हणजे जसं आला दिवस ढकलायचा पुढे अगदी त्याच पद्धतीने मरण आलं तर काही माहिती नाहीये, पण त्या मरणाला सामोरं जावंच लागतं, पर्याय नसतो. आणि मग नंतर त्याचे जे काही परिणाम असतील ते सहन करायचे. या पद्धतीने जीवन जगणारीच बहुसंख्य मंडळी असतात. तशातलीच ही एक व्यक्ती आहे. फक्त त्या व्यक्तीच्या बाबतीत कुठेतरी कानावर तिच्या मदर श्री अरविंद यांच्याविषयी काहीतरी समजलेलं आहे. मदर अंतकाळी व्यक्तींना पुढच्या प्रवासामध्ये मदत करतात हे कुठेतरी कानावर तिच्या आलेलं आहे. आणि म्हणून आधीचं संपूर्ण जीवन सामान्य पद्धतीने ती व्यक्ती जगली, पण मरताना मात्र कुठेतरी मदरचं स्मरण करणं, धावा करणं मदरचा, अशा काही प्रकार त्या व्यक्तीच्या बाबतीत झालेला होता. तर त्या व्यक्तीची काय स्थिती नेमकी झाली असं साधकांनी मदरला जेव्हा विचारलं तेव्हा मदरनी सांगितलं की त्या व्यक्तीने केलेला धावा हा एक प्रकारे वरवरचा होता, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा नव्हता किंवा त्याच्यामध्ये कोणतीही जाण नव्हती खऱ्या अर्थाने, आणि आयुष्यभर पूर्वतयारी केलेली नव्हती. त्यामुळे त्या व्यक्तीला संरक्षण तर देण्यात आलं नाही असं नाही, परंतु त्या व्यक्तीच्या जीवनाचा पुन्हा अर्थपूर्ण उपयोग होण्यासाठी ती जी आत्ता विखुरली गेलेली आहे, मरणानंतर ती व्यक्ती तिच्या आसक्तींमध्ये, तिच्या इच्छांमध्ये, तिच्या भावभावनांमध्ये सगळी अशा रीतीने विखुरली गेली आहे असं मदरनी त्या बाबतीत सांगितलेलं आहे. आणि मग ते विखुरलं गेलेलं तिचं जे अस्तित्व आहे ते पुन्हा एकसंध झाल्याशिवाय, पुन्हा ते सुव्यवस्थित झाल्याशिवाय तिच्या जीवनाचा खऱ्या अर्थाने काहीतरी अर्थपूर्ण उपयोग करून घेता येणार नाही ईश्वरी योजनेमध्ये, असा एक प्रकारे मदरनी जो भावार्थ सांगितला तो असा होता. तेव्हा आपली जी समजूत असते की संपूर्ण आयुष्य आपण सामान्य पद्धतीने जगलो आणि मरते समयी जर रामनाम घेतलं किंवा आपल्या श्रद्धास्थानाचं नामस्मरण केलं
तर आपलं पुढचं जीवन म्हणजे मृत्यू पश्चातचं जीवन आहे ते सुरळीत जाईल का? तर त्या समजुतीला दिलेलं हे एक प्रकारचं उत्तर आहे असं लक्षात येईल. म्हणजेच काय? तर शांत रीतीने मदननी त्याचं वर्णन करताना असं म्हटलंय की कुठला तरी अकस्मात अशा पद्धतीचा मृत्यू किंवा अनपेक्षित मृत्यू, धक्कादायक मृत्यू किंवा ज्याला आपण काय म्हणूया खून, मारामारी अशा प्रकारचा दुःखद अगदी मृत्यू, असा इव्हेंटफुल असा शब्द वापरलाय मदननी त्याला, असा मृत्यू यायला नको असेल आणि तो चांगल्या रीतीने यावा असं जर आपल्याला वाटत असेल तर त्यासाठी पुष्कळ पूर्वतयारी करावी लागते हे मदननी सांगितलेलं आहे. ते आपण मुळातनं थोडं समजावून घेऊया, बघूया. त्याचा मराठी अनुवाद आपण वाचतो आहोत. काय म्हणतायत बघा मदन. मृत्यूविषयीची जी तुमची कल्पना आहे तसा मृत्यू नसतो. काय कल्पना असते सामान्यतः? आपण हे आधीच्या भागांमध्ये पण समजावून घेतलंय, पुन्हा एकदा त्याची उजळणी वैलीत आहे. मृत्यू म्हणजे जाणीवरहित विश्रांतीची एक अक्रिय अशी शांतता असेल असे तुम्हाला वाटते. म्हणजे काही तिथे जाणीव नाहीये, कुठला चिंता नाहीये, दुःख नाहीये, भीती नाहीये, कशाचीच जाणीव नाहीये, अशी एक अक्रिय स्थिती असेल आणि शांती असेल असं तुम्हाला वाटतं. परंतु अशी विश्रांती मिळवण्यासाठी तुम्हाला आधी पुष्कळ तयारी करावी लागते. म्हणजे आपण मरण पावलो की असाच मृत्यू आपल्याला येणार आहे अशी त्या व्यक्तीची काहीतरी समजूत दिसते आहे. तिला मदर सांगता आहेत की त्याच्यासाठी तुम्हाला पुष्कळ आधी तयारी करावी लागते. कारण आता आपण एव्हाना हे जाणून घेतलेलं आहे बघा की मृत्यू होतो म्हणजे देहाचा मृत्यू होतो. प्राण आणि मन हे काही काळपर्यंत त्यांचं जीवन तसंच चालू असतं आणि प्राण आहे म्हटल्यावर त्याच्या अनुषंगिक सगळ्या गोष्टी सुद्धा तशाच्या तशा चालू असतात. ते मदर इथे सांगतायत बघा. म्हणजे तुमच्या सगळ्या इच्छा, वासना, आसक्ती, लालसा तशाच कायम असतात. अपेक्षाभंगाची, निराशेची भावनाही तशीच कायम असते आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला अपेक्षित असणारी शांती मिळवण्याच्या मार्गात आड येत राहतात. मग आता पुढे त्या काय सांगतात बघा. तुम्हाला जर शांतीपूर्ण आणि कोणतीही आकस्मिक अशी घटना न घडता मृत्यू यावा असे वाटत असेल तर तुम्ही त्यासाठी आधी तयारी केली पाहिजे आणि त्यासाठी वासनांचे निर्मूलन ही एकमेव प्रभावी अशी पूर्वतयारी आहे. अगदी एका वाक्यात उत्तर द्यायचं झालं तर शांतीपूर्ण मृत्यू यावा असं जर वाटत असेल तर मदर इथे सांगतायत की वासनांचं निर्मूलन झालेलं असलं पाहिजे. हे झालेलं असेल तर शांतीपूर्ण मृत्यू येऊ शकेल. जोपर्यंत आपल्याला देह लाभलेला आहे तोपर्यंत आपण कार्यरत राहिले पाहिजे. काही ना काहीतरी कर्म करत राहिले पाहिजे. आपण जर कर्तव्य कर्म म्हणून फक्त कर्म करत राहिलो म्हणजे अमुक हे असे असावे किंवा तमुक तसे असावे अशी इच्छा न बाळगता किंवा कोणत्याही फळाची अपेक्षा न बाळगता कर्म करत राहिलो तर आपण हळूहळू निर्लिप्त होत जातो आणि अशा रीतीने शांतीपूर्ण अशा मृत्यूसाठी आपण आपली तयारी करून घेत असतो. तेव्हा मदननी इथे एक प्रकारे सूत्र रूपाने आपल्याला ही गोष्ट सांगितली की शांतीपूर्ण मृत्यू यायला हवा असेल तर काय करायला हवं. आता आधी आपण मगाशी म्हटलं त्याप्रमाणे की मृत्यूशी संबंधित मुक्तीची जी संकल्पना असते ती नेमकी काय आहे आणि त्याचा या तयारीशी कसा संबंध आहे हे थोडंसं समजावून घेण्याचा प्रयत्न करूया. बहुतांशी लोक आता आपण म्हटलं त्याप्रमाणे की मृत्यूची कोणतीही तयारी करत नाहीत आणि ती तशीच मरण पावतात. ठीक आहे, बहुसंख्य लोक अशीच असतात.
काही लोकांना निदान मुक्ती मिळावी अशी आस असते, म्हणजे ज्यांना आपण मुमुक्षू व्यक्ती असं म्हणतो. त्या व्यक्तींच्या मनामध्ये कुठेतरी ही धारणा असते की मला मरणानंतर मुक्ती मिळाली पाहिजे. तर तेव्हा त्या ज्या व्यक्ती आहेत ज्यांना आपण मुमुक्षू म्हणतो, त्या व्यक्ती ईश्वरोपासना करतील, जपजाप्य करतील, नामस्मरण करतील, ध्यानधारणा करतील. यातनं काही प्रमाणात निश्चितपणाने परिणाम घडून येतो. मुक्ती मिळते किंवा नाही हे असं नुसतं सांगता येणार नाही, परंतु त्याचा निश्चितपणाने पुढच्या प्रवासासाठी काही एक उपयोग होतो हे मदननी आपल्याला सांगितलेलं आहे. आणि आणखीन एक प्रकार आपल्याला समजावून घ्यायचा आहे, तो म्हणजे जीवनमुक्त दशा. जीवनमुक्त दशा ही पूर्ण योगाच्या दृष्टीने अधिक महत्वाची आहे असं श्री अरविंदांनी वेळोवेळी सांगितलेलं आहे. तेव्हा हा सगळा विचार नेमका काय आहे तो थोडासा समजावून घेऊया. आपलं हे सगळं भौतिक जीवन आहे ते आपल्याला माहिती आहे. दुःख आहे, त्याच्यात अज्ञान आहे, वासना आहे, अहंकार आहे, स्वार्थ आहे, या सगळ्या गोष्टींनी भरलेलं जीवन आहे. आणि त्यामुळे ते सुख दुःख मिश्रित अशा प्रकारचं सगळं जीवन आहे. तर ह्या जीवनाचा कधी कधी त्रास वाटायला लागतो किंवा ती कटकट वाटायला लागते, वैताग वाटतो. आणि ह्या सगळ्यापासून कुठेतरी सुटका मला मिळाली पाहिजे, म्हणजे मुक्ती मिळाली पाहिजे, अशी व्यक्तीची एक कल्पना तयार होते. आणि त्या कल्पनेतनं व्यक्ती जेव्हा काही आपण म्हटलं त्याप्रमाणे जपजाप्य असेल, नामस्मरणे, ध्यानधारणा, अजून कुठल्या प्रकारच्या साधना आहेत त्या व्यक्ती करायला लागते. आणि सामान्य व्यक्तीच्या पेक्षा थोडीशी कुठेतरी प्रगती आध्यात्मिक दृष्ट्या त्या व्यक्तीची जेव्हा व्हायला लागते, तेव्हा ती एक एक शिडी चढून, त्याची एक एक पायरी चढत चढत वर जाते. आणि एका पायरीवर आल्यानंतर ही अशी एक स्थिती आहे की जिथे व्यक्तीला मुक्तीची स्थिती प्राप्त होते. म्हणजे काय, तर मी म्हणजे मन प्राण शरीरधारी नुसता एक जीव नाहीये, तर मी म्हणजे चैतन्य आहे, मी म्हणजे आत्मा आहे, अशी जाणीव तिच्यामध्ये स्थिर व्हायला लागते. आणि मग त्या व्यापकतेचा, त्या अनंततेचा, त्या अमर्त्यतेचा तिला जो अनुभव येतो, त्यातनं तिला जी शांती, त्यातनं तिला जी स्थिरता प्राप्त होते, त्यातनं जो आनंद प्राप्त होतो, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या प्राप्त होणं, ही स्थिती जी आहे ती मुक्तीची स्थिती. आता आपल्याला मुक्तीचे नेहमीचे जे प्रकार सांगितले जातात ते माहिती आहेत बघा. मग सलोकता, सरूपता, सादृश्य आणि सायुज्य, हे मुक्तीचे जे 4 प्रकार आहेत ते तुमची जी काही ईश्वराची धारणा असते, त्याच्याविषयीची जी काही कल्पना असते, जी समजूत असते, त्याच्याशी संबंधित असलेली ती समजूत आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही समजा विष्णूचे उपासक असाल तर विष्णू लोकामध्ये तुम्ही जाऊन निवास करणं दिव्य जगत, किंवा तुम्ही शिवभक्त असाल तर शिवलोकामध्ये वास करणं, वैकुंठ लोकामध्ये जाऊन तुम्ही वास्तव्य करणं, ही जी काही धारणा आहे ती या मुक्तीच्या कल्पनेशी संबंधित आहे. ठीक आहे. तेव्हा अशी व्यक्ती आपल्या ईश्वराच्या सानिध्यामध्ये त्या ईश्वरी तत्वाच्या गुणांचा सगळा आनंद अनुभवत तिथे जीवन व्यतीत करत राहते. ही जी मुक्तीची संकल्पना आहे, म्हणजे दिव्य जगतांमध्ये जाऊन निवास करणं. मग ती जगत आत्ता म्हटली त्याप्रमाणे ही वेगवेगळी जगत असतील, ज्याच्या त्याच्या आराध्य देवतेनुसार ती जगत असतील. ही मुक्तीची जी कल्पना आहे ती एक प्रकारे अशी आहे, ह्या ज्या व्यक्ती ज्यांना मुक्त जीव असं आपण म्हणू, हे जीव त्या लोकांमध्ये जाऊन तिथे स्थिरावलेले आहेत.
त्यांचा या मॅनिफेस्टेड जे वर्ल्ड आहे, म्हणजे आपण ज्या सृष्टीमध्ये राहतो आहोत त्या सृष्टीशी असलेला संबंध संपुष्टात येतो. मुक्तीची ही एक स्थिती आहे. आणि मग तिथे व्यक्ती अशा रीतीने जीवन जगत राहू शकते. अनंत काळपर्यंत ती व्यक्ती तिथे तशा रीतीने जीवन जगत राहू शकते. अर्थात ही जी अवस्था आहे ती त्याची कल्पना जी केली जाते त्याच्याबद्दल श्री अरविंदांनी असं सांगितलंय की जीवन जगत असताना सुद्धा व्यक्तीला या मुक्तीचा अनुभव येत असतो, परंतु तरी देखील त्याच्यामध्ये पार्थिव प्रकृतीचा काही भाग शिल्लक असतो आणि तो भाग सुद्धा मरणानंतर गळून पडतो आणि मग त्या व्यक्तीला ही मुक्तीची स्थिती इथे अनुभवायला येते. ठीक आहे. आता इथे लक्षात आलं असेल बघा की मरणोत्तर मुक्ती ही जी संकल्पना आपल्याकडे रूढ आहे त्याचा संदर्भ इथे कुठेतरी आहे. ठीक आहे. आता आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की जेव्हा अशा रीतीने व्यक्तीला मुक्तीच्या अवस्थेपर्यंत व्यक्ती जाऊन पोचते तेव्हा त्या प्रगतीमधनं आणखीन सुद्धा एक प्रकार अशी शक्यता निर्माण होते की ती अशा कुठल्याही जगतामध्ये स्थिरावत नाही, तर ती ज्याला अक्षर ब्रह्म म्हटलं जातं किंवा ज्याला अक्रिय ब्रह्म म्हटलं जातं, शांत ब्रह्म म्हटलं जातं, ज्याला इंग्लिशमध्ये स्टॅटिक ब्रह्म असं म्हटलं जातं, त्याच्याशी ती एकात्म पावते, एकजीव होते आणि तिचं स्वतंत्र अस्तित्वच मुळी शिल्लक राहत नाही. हाही एक प्रकार आहे. हाही मुक्तीचाच एक प्रकार म्हणून सांगितला गेलेला आहे. तेव्हा जेव्हा मुमुक्षु व्यक्ती मुक्तीची आस बाळगते तेव्हा नेमकं काय होणार आहे, तर तेव्हा ह्या दोन्हीपैकी एक कुठली तरी गोष्ट त्या व्यक्तीला साध्य होणार अशी ती संकल्पना आहे. म्हणजे एक तर ती तिच्या आराध्य दैवताच्या ते जे कोणतं लोक असेल त्या लोकामध्ये किंवा त्या जगतामध्ये जाऊन ती स्थिरावेल आणि तो सगळा आनंद अनुभवेल, किंवा दुसरा प्रकार म्हणजे अक्षर ब्रह्माशी एकात्म पाहून ती तिथे लय पावेल. या दोन्हीही परिस्थितीमध्ये हे जे जीव अशा रीतीने मुक्त झालेले आहेत त्या जीवांचा या आपल्या लौकिक भौतिक सृष्टीशी कोणताही संबंध शिल्लक राहत नाही. ते जीव आपापल्या मुक्तावस्थेत निमग्न राहतात. परंतु पूर्णयोग हा वेगळा यासाठी ठरतो की पूर्णयोगामध्ये केवळ अक्षर अक्रिय ब्रह्माशी एकात्म पावणं एवढंच अपेक्षित नाही. ती एक महत्वाची पायरी आहे, पण ती पायरी आहे. पूर्णयोगामध्ये पूर्ण असं केव्हा म्हटलं जातं, तर जेव्हा अक्षर ब्रह्म आणि क्षर ब्रह्म किंवा अक्रिय ब्रह्म आणि सक्रिय ब्रह्म या दोन्हीचाही साक्षात्कार व्यक्तीला होतो. स्टॅटिक अँड डायनॅमिक या दोन्ही ब्रह्मांचा साक्षात्कार व्यक्तीला जेव्हा होतो तेव्हा त्यांनी फक्त अक्षर ब्रह्माचा किंवा अक्रिय ब्रह्माचा साक्षात्कार करून घेणं पुरेसं नाही, तर त्याला सक्रिय ब्रह्माचा क्षर ब्रह्माचा सुद्धा साक्षात्कार झाला पाहिजे. आणि त्याच वेळी त्यांनी ह्या ब्रह्माचं जे भौतिक जीवनामध्ये पडलेलं प्रतिबिंब आहे त्यातल्या प्रत्येक कणामध्ये व्यापून असलेल्या ब्रह्माशी एकत्व पावता आलं पाहिजे. हे पूर्णयोगामध्ये अभिप्रेत आहे.
आणि त्यामुळे इथे जी मुक्तीची संकल्पना आहे ती जीवनाशी कोणताही संपर्कच राहिलेला नाही, म्हणजे मॅनिफेस्टेशनच्या पलीकडे जाणारी मुक्ती हे पूर्ण योगामध्ये इथे अपेक्षित नाही. तर मुक्तीची स्थिती प्राप्त झालेली आहे, म्हणजे ह्या व्यक्तींना जो ईश्वरी एकत्वाचा लाभ झालेला आहे, त्याचा आनंद मिळतो आहे, शांती मिळते आहे, ज्ञान मिळतंय, प्रकाश मिळतोय, प्रेम मिळतोय, ते सगळं पूर्ण योगातल्या साधकांना पण अपेक्षित आहे. ती एक पायरी आहे, पण पूर्ण योगाचा साधक तिथेच थांबत नाही, तो त्याच्याही पुढे वाटचाल करत जातो. सक्रिय क्षरब्रह्माचा म्हणजे डायनॅमिक ब्रह्माचा पण तो साक्षात्कार करून घेतो आणि तो या जगामध्ये परतून येतो. या जगामध्ये दुःख, अज्ञान, वासना, अहंकार, अंधकार या सगळ्या गोष्टी असताना सुद्धा त्याच्यापासून तो पलायन करत नाही, तर त्या जगात तो उतरून येतो. कशासाठी? तर त्याला लाभलेला ज्ञान, प्रकाश, शांती या सगळ्या गोष्टी या जगतामध्ये त्याला उतरवायच्या आहेत. त्याच्यासाठी तो परत येतो. आणि ही जी अवस्था आहे, ही अवस्था पूर्णयोगामध्ये अभिप्रेत आहे. त्याला श्री अरविंद म्हणतात जीवन मुक्तीची अवस्था. ही आपल्याला इथे अपेक्षित आहे. आणि अर्थातच आता लक्षात येईल आपल्याला की अशा रीतीची मुक्ती प्राप्त करून घेणं हे तुलनेने सोपं आहे. तुलनेनेच म्हणते, सोपं नाहीच तसं इथे, परंतु तुलनेने सोपं आहे. कारण इथे व्यक्ती ध्यानावस्थेतून समाधी अवस्थेत गेली की तिला तो मुक्तीचा अनुभव मिळतो आहे. परंतु तो अनुभव पुरेसा मात्र नाही. याचं कारण मदरनी खूप सुंदर रीतीने स्पष्ट केलेलं आहे. ते आपण समजावून घेऊया. मदर काय म्हणतात बघा. This is what happens to all those who seek mukti, liberation. They reject their outer nature with its character and habits as something altogether contemptible with which one should not busy oneself. म्हणजे अशा मुक्तीची आस बाळगणाऱ्या, म्हणजे या प्रकारच्या मुक्तीची आस बाळगणाऱ्या ज्या व्यक्ती आहेत, त्या व्यक्ती काय करतात? तर त्या व्यक्ती बाह्यवर्ती अस्तित्व जे आहे, म्हणजे मन, प्राण, शरीर याचं जे काही जीवन आहे, त्याच्या ज्या काही सवयी आहेत, त्या सगळ्या गोष्टी काहीतरी तिरस्करणीय आहेत अशा रीतीने त्याच्याकडे पाहतात आणि त्याच्यापासून सुटका करू पाहतात. They withdraw all their energies, all forces of consciousness toward the heights. म्हणजे ध्यानावस्थेमध्ये मला उच्चतर अनुभव मिळाले पाहिजेत म्हणून स्वतःची सगळी शक्ती ती त्याच दिशेने त्या पणाला लावतात. पण हे जे जीवन आहे, जे भौतिक जीवन आहे, मन, प्राण, शरीरांचं जीवन आहे, त्याच्याकडे मात्र अशा व्यक्ती दुर्लक्ष करतात. अँड इफ दे डू इट विथ सफिशियंट परफेक्शन, त्यांना ते साध्य झालं उच्चतम अवस्थेत जाऊन पोचणं, जनरली दे लिव्ह देअर बॉडी वन्स फॉर ऑल. आणि आता मला मुक्ती मिळाली, आता मला या करण्यासारखं या जीवनामध्ये काही शिल्लक राहिलं नाही असं समजून या व्यक्ती शरीराचा त्याग करतात. बट इन द इमेन्स मेजॉरिटी ऑफ इन्स्टन्सेस, अनेक उदाहरणांमध्ये काय आढळतं ते सांगतायत बघा. दे डू इट ओनली पार्शली. And when they come out of their meditation, their contemplation, their trance or their samadhi, they are generally worse than others because they have left their outer nature aside without working on it at all. काय म्हटलं इथे की ह्या व्यक्ती जेव्हा त्यांच्या त्या समाधी अवस्थेतून खाली उतरतात, सामान्य जीवन व्यवहारात येतात,
तेव्हा त्या सामान्य व्यक्तींपेक्षा सुद्धा त्यांचं जीवन हे दुष्कर असतं. याचं कारण त्यांनी ते मन प्राण शरीराकडे दुर्लक्षच केलेलं असतं. बघा, सामान्य व्यक्तींच्या बाबतीत मदर पुढे असं म्हणतात की त्या व्यक्तींना स्वतःमधले दोष समजल्यानंतर त्या दोषांवर आपण काहीतरी काम केलं पाहिजे, उपाय केला पाहिजे, हे सामान्य व्यक्तीला समजतं. पण अशा व्यक्ती मात्र स्वतःच्या त्या मुक्तीच्या आनंदामध्ये निमग्न असतात आणि बाकी ह्या भौतिक गोष्टींकडे लक्ष पुरवत नाहीत. आणि त्यांची स्थिती कशी होते बघा. While these people who think that the right attitude is to leave one's body, स्वतःचा देह सोडून मोकळं व्हायचं हे त्यांची त्या बाबतीची समजूत असते. and one's outer consciousness completely, स्वतःची ही बाह्यवर्ती चेतना जी आहे ती पण सोडून द्यायची अशी त्यांची काहीतरी समजूत असते. आणि मग काय करतात ते, withdraw entirely to the spiritual heights, treat that like an old coat. ही बाह्यवर्ती चेतना जी आहे ती जणू काही जीर्ण झालेला अंगरखा असावा, त्याप्रमाणे ते one throws aside and do not mend. काहीतरी फाटलेलं वस्त्र असावं तर ते शिवावं किंवा त्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा करावी असा प्रयत्नच त्यांनी कधी केलेला नसतो. ते फाटकं वस्त्र टाकून द्यायचं एवढीच त्यांची त्याविषयीची धारणा असते. and does not mend, and when one takes it back it is full of holes and stains. आणि मग जेव्हा ते परत ते वस्त्र अंगावर धारण करू पाहतात तेव्हा ते तसंच कळकटलेलं, मळकटलेलं, डागाळलेलं असं ते वस्त्र राहतं. त्यांच्या जीवनामध्ये कोणताही फरक झालेला नसतो. ते आहे तसंच सामान्य दर्जाचं राहिलेलं असतं. अर्थातच पूर्ण योगामध्ये असं अपेक्षित नाही, हे आता एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल. म्हणजेच ध्यानधारणेमध्ये उन्नत होत राहणं, समाधी अवस्थेपर्यंत जाणं आणि मुक्तीची स्थिती अनुभवणं आणि शरीर मन प्राण यांचा त्याग करून देणं ही गोष्ट तुलनेने सोपी आहे. पण मुक्तीची अवस्था साध्य करून घ्यायची आणि पुन्हा खाली येऊन सामान्य जीवनामध्ये राहून स्वतःमधल्या मन प्राण शरीरामध्ये जे दोष असतील, ज्या उणिवा असतील त्याच्यावर सातत्याने काम करत राहायचं आणि मृत्यूच्या क्षणापर्यंत हे काम करत राहायचं. याला मदर म्हणतात प्रोग्रेस. हे मॅनिफेस्टेड वर्ल्ड जे आहे म्हणजे आपली ही जी सृष्टी आहे ही सृष्टी हे प्रगतीचं क्षेत्र आहे असं मदर म्हणतात. आणि हे जे जगत आहे इथे प्रगती नाही, इथे स्टॅटिकनेस आहे, स्थिरता आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कोणताही फरक होणार नाही, कोणतीही सुधारणा होणार नाही. जे जसं आहे तसंच्या तसंच ते आहे. पण इथे मात्र सातत्याने प्रगतीला वाव आहे. आणि म्हणूनच मगाशी मदरनी सांगितलेलं जर आठवत असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत प्रगतीसाठी प्रयत्नशील राहणं हे जीवन ही मृत्यूची तयारी करणं आहे असं मदर म्हणतात. आणि जेव्हा तुम्ही अशा रीतीने त्याची तयारी करत राहाल, अगदी आलेला प्रत्येक क्षण हा त्या प्रगतीसाठी खर्च करण्याचा जेव्हा प्रयत्न करत राहाल तेव्हा मृत्यू कधी येईल, कसा येईल याची चिंता तुम्ही करत बसणार नाही. कारण तुमच्या समोर जे उद्दिष्ट आहे ते फार मोठं उद्दिष्ट आहे. स्वतःच्या मन प्राण शरीरातल्या अपूर्णता तुम्हाला जाणवत आहेत आणि त्या पूर्णत्वाकडे नेणं हे तुमचं जे जीवनातलं उद्दिष्ट आहे, जीवनाचं जे लक्ष्य आहे, तिकडे तुमचं सगळं लक्ष केंद्रित झालेलं असल्यामुळे सामान्य माणसाला मृत्यूची जी चिंता भेडसावते, भीती वाटते, माझं कसं होईल, ही जी एक काळजी भेडसावत असते ती अशा व्यक्तीला वाटत नाही. याचं कारण ती तिच्या त्या कार्यामध्ये निमग्न असते.
आता लक्षात येतंय मदर जे म्हणतायत की मृत्यूची तयारी करत राहणं म्हणजे नेमकं काय करत राहणं, तर सातत्याने या प्रगतीच्या दिशेने विचार करत राहणं, त्याच्यावर सुधारणा करत राहणं, स्वतःमध्ये अशा रीतीने बदल घडवत राहणं. जीवनमुक्त आणि मुक्ती ही जी संकल्पना आहे जी आता आपण समजावून घेतली ती थोडीशी श्री अरविंदांच्या शब्दात जाणून घेऊया. ते काय म्हणतात बघा. There are two kinds of liberation. One is when you drop the body. That is to say, you may have attained liberation in consciousness. म्हणजे जीवन जगत असतानाच तुम्हाला मुक्तीची स्थिती प्राप्त झालेली असू शकते. Yet something in the nature continues in the old bondage. जुन्या ज्या सवयी आहेत त्या तुम्हाला पार्थिव प्रकृतीच्या कनिष्ठ प्रकृतीच्या ज्या सवयी आहेत, जे बंध आहेत ते तुम्हाला बांधून ठेवतायत असं असू शकतं. मरणानंतर मात्र ते बंध गळून पडतात आणि म्हणून मरणोत्तर मुक्ती ही संकल्पना इथे ते सांगताहेत. कंटिन्यूज इन द ओल्ड बॉन्डेज अँड दॅट इग्नोरन्स इज युजली सपोर्टेड बाय द बॉडी कॉन्शियसनेस. म्हणजे जोपर्यंत शारीरिक चेतना शिल्लक आहे, शरीर शिल्लक आहे, तोपर्यंत ही पार्थिव प्रकृतीची बंधनं आणि अज्ञान काही अंशी का होईना शिल्लक राहतं. When the body drops, the man becomes entirely free or liberated. आणि देहाचं बंधन पण गळून पडल्यानंतर मग ही जी काही शिल्लक राहिलेली थोडीफार बंधनं असतात ती गळून पडतात आणि ह्याला म्हणायचं मरणोत्तर मुक्ती. ज्याचा संबंध आपण पाहिला तो याच्याशी किंवा याच्याशी आहे. ठीक आहे. आणि आता दुसरा प्रकार ते सांगतायत. अनदर काइंड ऑफ लिबरेशन इज व्हॉट इज कॉल्ड जीवन मुक्ती. वन रिअलाइजेस द लिबरेशन इव्हन व्हाईल रिमेनिंग इन द बॉडी. व्यक्ती शरीरामध्ये असतानाच मुक्तीची दशा अनुभवते आणि तिला ह्या जी कुठली पार्थिव प्रकृतीची बंधनं आहेत ती बंधनं किंवा अज्ञान तिच्या जीवनामध्ये शिल्लक राहिलेलं नसतं. ती जी स्थिती आहे ती जीवनमुक्त स्थिती. आणि अशा रीतीचा साधक हा जो आहे किंवा अशा रीतीचा जो योगी आहे, जो पूर्ण योगाचा साधक आहे, तो मग ईश्वराचं माध्यम म्हणून या भौतिक सृष्टीमध्ये पुन्हा कार्यरत होतो. तेव्हा जीवनापासून कधीच पलायन पूर्ण योगाच्या साधकांनी करणं अपेक्षित नाही, हे इथे पुन्हा एकदा आपल्या लक्षात येतं. म्हणून पूर्ण योगामध्ये अपेक्षित असलेली मुक्ती ही मरणोत्तर मुक्ती नाही, तर जीवनमुक्त दशा ही साधकांनी अनुभवणं अपेक्षित आहे. जीवनमुक्त दशा म्हणजे नेमकी काय, त्याला काय साध्य होतं हे श्री अरविंद इथे समजावून सांगतायत. बघूया. ही म्हणजे अजीवन मुक्त कॅन गो व्हेरेवर हिज एम वॉज फिक्स्ड इन टू अ स्टेट ऑफ निर्वाणा. निर्वाण स्थिती अक्षर अक्रिय ब्रह्माशी एकात्म पावला आणि त्यामध्ये लय पावला, ही जी स्थिती आहे निर्वाणाची स्थिती. और वन ऑफ द डिव्हाइन वर्ड्स and stay there or remain wherever he may go. जीवन मुक्त आहे, त्याला स्वातंत्र्य, त्याला मुक्तीचा अनुभव येतो आहे आणि त्याला एक प्रकारचं स्वातंत्र्य अनुभवायला येत आहे. तो कोणत्याही अवस्थेमध्ये जाऊन पोचू शकतो. म्हणजे त्याची जी काही ईश्वरानुसार योजना असेल त्यानुसार एक तर तो अक्षर अक्रिय शांत ब्रह्माशी एकात्म पाहून विलीन होऊ शकतो, ह्या जगतांमध्ये जाऊन वास्तव्य करू शकतो, किंवा पुढे बघा wherever he may go in contact with earth movement and return to it if his will is to help the movement. किंवा तो या पृथ्वी लोकावर परत सुद्धा खाली उतरून येऊ शकतो, हे इथे त्यांनी सांगितलेलं आहे.
आपल्याला मुक्तीचे जे प्रचलित प्रकार आहेत ते माहिती आहे, त्याचा मगाशी आपण उल्लेख केला. परंतु मदननी मुक्तीच्या प्रकारांचं वेगळ्या प्रकारे एक वर्गीकरण केलेलं आहे. ते आता आपण थोडंसं आधी समजावून घेऊया. इकडे पाहिलं तर लक्षात येईल, इथे मुक्तीचे 4 वेगवेगळे प्रकार दिलेले आहेत. कशापासून मुक्ती त्याच्यामध्ये मिळते ते दिलेलं आहे आणि त्यासाठी आवश्यक असणारी तपस्या कोणती करावी लागते तेही मदर इथे सांगत आहेत. मदरचं 4 तपस्या आणि 4 मुक्ती नावाचं एक छोटेखानी पुस्तक आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते आहे. ज्यांना अधिक अभ्यास करायचा आहे त्यांनी ते पुस्तक आवर्जून वाचावं असं आहे. आपल्याला याचा फक्त आता इथे उल्लेखच करता येणं शक्य आहे, कारण हा एक संपूर्ण स्वतंत्र व्याख्यानाचा विषय आहे. परंतु आपण मरण, मुक्ती या सगळ्या ज्या संकल्पना समजावून घेतो आहोत त्याच्या ओघात विचार करतो आहोत, म्हणून याचा विचार करतो आहोत. बघा, मदरनी सांगितलंय पहिला प्रकार म्हणजे भावना मुक्ती. भावना मुक्तीमध्ये तुमची दुःख भावनेपासून मुक्ती होते. म्हणजे आपण जे पाहिलं की हे जग, या जगापासून मुक्ती का हवी असते आपल्याला, तर याच्यामध्ये दुःख आहे, अज्ञान आहे, अंधकार आहे, वासना आहेत, ह्या सगळ्या गोष्टी नको असतात, म्हणून ती मुक्ती हवी असते. तेव्हा त्याच्याशी अनुषंगिक असे हे प्रकार आहेत. तर इथे दुःखापासून मुक्ती मिळते जेव्हा व्यक्तीची भावनांपासून मुक्ती होते तेव्हा. आणि हे करण्यासाठी कोणती तपस्या करणं अपेक्षित आहे, तर मदर म्हणतायत त्याच्यासाठी प्रेम तपस्या करावी लागते. प्रेम तपस्या अगदी एका वाक्यात सांगायचं झालं तर ईश्वरावरच्या प्रेमाची जी उपासना आहे ती उपासना आपल्याला इथे करावी लागते. म्हणजे एका ईश्वराचं प्रेम हे खरं प्रेम आहे, दिव्य प्रेम आहे. हे त्या व्यक्तीचं एक प्रकारे साध्य असतं. दुसऱ्या प्रकारामध्ये मानसिक मुक्ती आहे. यामध्ये अज्ञानापासून मुक्ती व्यक्तीला मिळते आणि त्याच्यासाठी जी तपस्या करायला लागते ती ज्ञान तपस्या करायला लागते. यामध्ये मदननी ध्यानधारणा, साधना या सगळ्या गोष्टी जसं सांगितलेल्या आहेत त्याचा उल्लेख केलाय, कारण त्या बहुतेक सगळ्यांना माहिती असतात. पण मदननी इथे प्रामुख्याने जो भर दिलेला आहे तो वाक् संयम किंवा वाणी संयम ज्याला आपण म्हणतो त्यावर त्यांनी इथे भर दिलेला आहे. त्याच्यानंतर प्राणविषयक मुक्ती. प्राण हा आपल्याला माहिती आहे की इच्छा, वासना, आकांक्षा किंवा वेगवेगळ्या ज्या लालसा असतात या सगळ्यांशी संबंधित असतो. जेव्हा तुम्हाला प्राणविषयक मुक्ती साध्य होते तेव्हा तुम्ही वासना विकारांवर विजय मिळवलेला असतो, त्यापासून तुम्हाला मुक्ती मिळालेली असते. आणि हे करण्यासाठी, ही मुक्ती मिळवण्यासाठी जी उपासना करायची आहे, जी तपस्या करायची आहे ती प्राणशक्ती विषयक तपस्या करायची आहे. त्याच्याही विषयी मदननी तपशिलात सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर सगळ्यात कठीण असलेली मुक्ती म्हणजे शारीरिक मुक्ती. ही म्हणजे भौतिक सृष्टीचे जे कार्यकारण भावाचे जे नियम आहेत, जे पार्थिव प्रकृतीचे नियम म्हणून जे समजले जातात, त्या सगळ्या कार्यकारण भावाच्या नियमांपासून असलेली मुक्ती. ही मुक्ती अत्यंत कष्टसाध्य आहे आणि याच्यासाठी पूर्ण योगामध्ये शारीरिक साधनेवर, सौंदर्यविषयक तपस्येवर, सौंदर्य म्हणजे आपल्या ज्या रूढ संकल्पना असतात तेवढाच अर्थ घ्यायचा नाहीये. हा सौंदर्य या शब्दाचा अर्थ खूप व्यापक आहे. तेव्हा आहार, निद्रा किंवा तुमचं कर्म तुम्ही कसं करता या सगळ्याचा समावेश या तपस्येमध्ये मदननी केलेला आहे. तेव्हा हे सगळं जे काही आहे या सगळ्या गोष्टींपासून आपल्याला मुक्ती मिळवायची आहे आणि त्याच्यासाठी मग या 4 तपस्या त्यांनी सांगितलेल्या आहेत. हे पुस्तक मुळातून वाचावं इतकं महत्त्वपूर्ण आहे. तर जिज्ञासूंनी त्याचा नक्की लाभ घ्यावा.
आत्ता हा सगळा जो आपण विषय विचारात घेतो आहोत तो लक्षात येईल की ही तयारी अशी 1-2 दिवसात होणारी तयारी नाहीये, तर संपूर्ण जीवनभर करायची तयारी आहे. आणि ती तशी असणारच हे स्वाभाविक देखील आहे, हे आपल्याला पटतं. याचं कारण आपण साधा जेव्हा प्रवासाला जायला निघतो तेव्हा सुद्धा किती तयारी करायला लागते आपल्याला घरून निघताना. आणि हा तर प्रवास हा दीर्घकालीन प्रवास आहे, मृत्यूचा प्रवास आणि मृत्यूनंतरच्या जीवनाचा प्रवास आहे. तो जर अर्थपूर्ण व्हायचा असेल तर त्याच्यासाठी तेवढीच तयारी करायला लागणार, हे कोणाच्याही लक्षात येण्यासारखं आहे. आणि ती तयारी नेमकी काय करायची हे आता थोडंसं आपण समजावून घेऊया. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे की मृत्यूबद्दल भीती वाटता उपयोगी नाही. ही एक पहिली तयारी आपल्याला करायची आहे. आणि मग मृत्यूची भीती वाटता कामा नये. ही जर तयारी करायची असेल तर काय केलं पाहिजे हेच आपण मागच्या भागामध्ये आपण समजावून घेतलेलं आहे. ज्यांनी तो भाग पाहिलेला नसेल त्यांनी तो जाऊन पाहावा आणि तशी स्वतःची तयारी करायला सुरुवात केली पाहिजे, हे लक्षात येईल. मदर म्हणतात की ज्याला एखाद्या गोष्टीचं ज्ञान असतं त्याला त्या गोष्टीची भीती वाटत नाही. आणि आपण ही जी सगळी अख्खी मालिका करतो आहोत ती मालिका एक प्रकारे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आहोत की मृत्यू म्हणजे नेमकं काय आहे, ही काय वास्तविकता आहे, त्याला सामोरं कसं जायचं. हे जेव्हा आपण भलेही आत्ता विचारांच्या पातळीवर समजावून घेतो आहोत, पण त्यातून आपली मृत्यूशी हळूहळू ओळख वाढत चाललेली आहे. आणि मग एक प्रकारे ती माहिती झाली, ते ज्ञान झालं की मग त्याच्याबद्दलची अपरिचितता कमी होत जाते आणि मग आपल्याला त्याची भीती वाटेनाशी होते. ही जी तयारी करायची आहे त्याचं साधारणतः 3 गटांमध्ये आपण विचार करूया. त्यातला पहिला गट आहे तो म्हणजे मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपला कसा असावा, तो कसा आपण तयार करायचा आहे. जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा किंवा जीवनात राहून आपल्याला काय काय करता येणं शक्य आहे ते पाहायचं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ईश्वराविषयी आपला जो कनेक्ट आहे, जो संबंध आहे, तो काय पद्धतीने आपल्याला विकसित करायचा आहे. या 3 अंगांनी या गोष्टीचा विचार आपण करूया. मदर काय म्हणतायत बघा, कोणता दृष्टिकोन स्वीकारला पाहिजे. आफ्टर ऑल, इफ वन मस्ट फॉर सम रिझन ऑर अदर लीव वन्स बॉडी अँड टेक अ न्यू वन, इज इट नॉट बेटर टू मेक ऑफ वन्स डेथ समथिंग मॅग्निफिसंट, जॉयफुल, enthusiastic than to make it a disgusting defeat. मृत्यू येणारच आहे हे वास्तव जर का आहे, आत्तापर्यंतचं तरी ते वास्तव आहे, तर मग पराभूत मानसिकतेने कशाला त्याला सामोरं जायचं. तर तीच गोष्ट काहीतरी अद्भुत, सुंदर, आनंददायी, उत्साही अशी का करू नये. म्हणजेच येणाऱ्या मृत्यूचं स्वागत आपण हसतमुखाने का करू नये असा प्रश्न मदर इथे विचारत आहेत. तेव्हा मृत्यूला घाबरायचं नाही, तर मृत्यूचं हसतमुखाने स्वागत करायचं. ते कसं करायचं मदर काय सांगतायत बघा. मदर म्हणतायत जी माणसं मृत्यूला घाबरत नाहीत किंवा जी मृत्यूची चिंता करत नाहीत किंवा अरे बापरे काहीतरी ही भयानक गोष्ट आहे आणि मग त्याला सामोरं कसं जायचं अशी सारखी चिंता करत बसत नाहीत, ते त्यांनी घाबरलेले नसतात किंवा त्याच्यापासून सुटका करून कशी घ्यायची म्हणून काही प्रयत्न पण तसे करत नसतात. तर विच दे ट्राय टू पुश ॲज फार ॲज अवे दे कॅन. हा मृत्यूच येऊ नये म्हणून ते त्याला दूर ठेवण्याचा प्रयत्न करत नसतात. ही जी लोक आहेत ती काय करतात, दीज वेन द ऑकेजन कम्स कॅन लिफ्ट देअर हेड, स्माइल अँड से हिअर आय एम. जी अशी लोक म्हणजे कशी, जी मृत्यूला घाबरत नाहीत तर आलेला प्रत्येक क्षण ते सार्थकी लावतात. बघा काय म्हणतात ते, त्या व्यक्ती असं म्हणतात, आय शल रिमेन हिअर ॲज लॉंग ॲज इट इज नेसेसरी टू द लास्ट सेकंड अँड आय शल नॉट लूज वन मोमेंट टू रिअलाइज माय गोल.
माझं जे जीवनाचं कर्तव्य आहे, मला जे जीवनामध्ये उद्दिष्ट साध्य करून घ्यायचं आहे, ते साध्य करून घेण्यासाठी मी मरणाच्या अंतिम क्षणापर्यंत प्रयत्नशील राहीन. आणि जेव्हा मृत्यूचा क्षण समोर येईलच, तेव्हा ते म्हणतील की हा इथे मी उभा आहे, तुला सामोरा येतो आहे. अशा रीतीने ते अत्यंत हसतमुखाने, अगदी निर्धास्त मनस्थितीने मृत्यूला सामोरे जाऊ शकतील. दुसऱ्या एका ठिकाणी मदर काय सांगतायत बघा. वन मस्ट नेव्हर विश फॉर डेथ. व्यक्तीने मृत्यूची कधीही इच्छा धरता कामा नये. वन मस्ट नेव्हर विल टू डाय. व्यक्तीने मृत्यूचा कधीच ध्यास घेऊ नये की आता मृत्यू मला यायला पाहिजे. अशा काही व्यक्ती असतात, कंटाळलेल्या असतात जीवनाला, आणि मग त्या एक प्रकारे धोशा लावतात की मला आत्ता मृत्यू आला तर बरा, ईश्वराला म्हणतात मला उचल आता, बास झालं. असं करू नये. वन मस्ट नेव्हर बी अफ्रेड टू डाय. व्यक्तीने मृत्यूची कधीही भीती बाळगू नये. मग काय करावं? And in all circumstances, one must will to exceed oneself. सर्व परिस्थितींमध्ये व्यक्तीने स्वतःच्या ज्या मर्यादा आहेत त्या उल्लंघायचा प्रयत्न करायला हवा, म्हणजेच प्रगती करत राहायला हवी, हे मदर सातत्याने सांगतात. आणि तोच मृत्यूला शांतपणाने, धीराने, हसतमुखाने सामोरं जाण्याचा एक महत्वाचा उपाय आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. याच संदर्भात आणखीन एक मदरचं विधान आहे, ते महत्वाचं आहे, तेही विचारात घेऊया. निर्णय कोणताही असो, तो अगदी चिरविश्रांती घेण्यासाठी घेतलेला निर्णय असो, म्हणजे आपण मगाशी पाहिलं त्याप्रमाणे की इथे जाऊन विश्रांती घ्यायची आहे, किंवा निर्वाणाच्या परमानंदासाठी घेतलेला निर्णय असो, तरीही व्यक्तीने इहलोकाचा निरोप घेण्याची कोणतीही घाई करू नये किंवा त्वराही करू नये. जोपर्यंत आपण देहामध्ये आहोत तोपर्यंत आपल्याला करण्यासारखे किंवा शिकण्यासारखे निसंशयपणे काहीतरी असते. काहीतरी करण्यासारखे असते म्हणजे 4-2 भौतिकातल्या गोष्टी नाहीत, तर स्वतःच्या मर्यादांवर मात करून प्रगती करायची, आत्मोन्नती करण्याचे काही ना काहीतरी मार्ग तुमच्याकडे शिल्लक असतो, ते करत राहिलं पाहिजे किंवा नवीन शिकत राहिलं पाहिजे. परत शिकत राहिलं पाहिजे म्हणजे या प्रगतीच्या दृष्टीने काहीतरी सतत शिकत राहिलं पाहिजे, काहीतरी करत राहिलं पाहिजे, काहीतरी जीवनाकडून बोध घेत राहिला पाहिजे, आणि मृत्यूची कुठलीही घाई तिने करता कामा नये. हा एक मृत्यूविषयक दृष्टिकोन लक्षात घेण्यासारखा आहे, हे या निमित्ताने आपण लक्षात घेऊया. मदर सांगतायत, एका व्यक्तीचं उदाहरण देऊन सांगतायत की ती व्यक्ती अगदी बरेच दिवस बेडरिडन होती, पण ती तिचं जीवन शांत, तिला काही हालचाल करता येत नव्हती, काही नाही, पण ती जीवन जगत होती. आणि एकदा त्या डॉक्टरांनी सांगितलं की बास आता हे काही फार दिवस राहणार नाहीयेत, असं त्यांना एकंदर निर्वाणीची भाषा त्यांनी सांगितलेली होती. तेव्हा मदरनी सांगितलेलं आहे असं, आय टोल्ड देम, धिस वुमन नोज हाऊ टू एंटर अ स्टेट ऑफ रेस्ट. शी हॅज अ व्हेरी पीसफुल कॉन्शियसनेस. इट विल लास्ट लॉंग. इट मे लास्ट फॉर इयर्स. म्हणजे आता बघा, डॉक्टरांनी मेडिकली सांगितलेलं होतं की ही व्यक्ती आता फार काळ राहणार नाही, पण मदर वेगळ्या दृष्टिकोनातनं पाहतायत, अधिक उच्चतर चेतनेमधनं त्या पाहतायत, आणि त्या सांगतायत की त्या व्यक्तीला विश्रांती कशी घ्यायची असते, म्हणजे आंतरिकरित्या शांत स्थितीमध्ये कसं राहायचं हे त्या व्यक्तीला माहिती आहे. तिचा कॉन्शियसनेस पीसफुल आहे आणि त्यामुळे ती अजून अनेक वर्ष सुद्धा जीवन जगू शकेल, असं मदरने तिला तिथे सांगितलेलं आहे. म्हणजे शांत जीवन जगत राहणं आणि दीर्घायुष्य याचा कसा सहसंबंध आहे तेही या निमित्ताने इथे आपल्या लक्षात येतं. मदर सांगतायत, when death comes,
people should always remain in the consciousness of their souls. त्यांना म्हणून जे काही आंतरिक अस्तित्व माहिती असेल, चैत्य पुरुष त्याची साधना त्या करत असतील, आत्मिक साधना काही करत असतील, तर त्या साधनेमध्ये त्यांनी राहणं हे अधिक महत्वाचं आहे असं त्या सांगतात. If in such an atmosphere they leave their bodies, then naturally their souls take wonderful rest in the supreme peace. आता थोडंसं जीवन विषयक दृष्टिकोन काय असावा आणि जीवनात प्रत्यक्षात व्यक्तीने काय करावं हे थोडं समजावून घेऊया. मदर म्हणतायत, यू मस्ट नॉट बाइंड युअरसेल्फ टू एनिथिंग पेरिशेबल. कशाची आसक्ती बाळगता कामा नये, तर जे क्षणभंगूर आहे, जे नाशिवंत आहे, अशा कोणत्याही गोष्टीची आसक्ती तुम्ही बाळगता उपयोगी नाही असं मदर इथे सांगतात. आता इथे लक्षात येईल की ही जी साधना करायची आहे ती काही एका दिवसाची नाहीये, तर ही अख्खा जीवनभर चालणारी साधना आहे हे आपल्या लक्षात येईल. त्या म्हणतात, इफ यू वॉन्ट टू प्रिझर्व युअर कॉन्शियसनेस, म्हणजे आत्ता या जीवनामध्ये तुम्ही जी काही चेतनेची एक उन्नत अवस्था प्राप्त करून घेतलेली आहे ती तशीच पुढच्या जीवनामध्ये सुद्धा जर कायम राहावी असं जर तुम्हाला वाटत असेल, तर it would be better to centralize it on a part of your being that is immortal. Otherwise it will vanish like a flame in the air. म्हणजेच जर तुम्हाला ही चेतना पुढेही टिकून राहावी असं वाटत असेल, तर तुमच्यामधला जो अमर असा भाग आहे, तो कोणता भाग आहे आपल्यामधला, तर आता आपल्याला एव्हाना माहिती आहे की आपल्यामध्ये आपल्या हृदयाच्या केंद्राच्या अगदी खोलामध्ये असणारा चैत्य पुरुष हा आपल्यामधला असा अंश आहे की जो अमर्त्य आहे. आणि मग त्याच्याशी सन्निध राहणं, त्याच्याशी सातत्याने जोडलेलं राहणं हे तुम्ही केलं पाहिजे असं मदर इथे सांगतायत. बघा, श्री अरविंदही सांगतायत पुन्हा, द कर्मयोगीन म्हणजे जो जीवनमुक्त दशेतला व्यक्ती आहे त्याच्या बाबतीत ते सांगतायत, द कर्मयोगीन therefore will not try or wish to abandon actions while he is in this world. की हे सगळं जीवन आता मला नको, यातलं कर्म करणं नको, मी आता निवृत्त जीवन जगत राहीन असं ती व्यक्ती म्हणणार नाही. एवढंच नव्हे तर ती काय करेल, बट ओनली द डिझायर फॉर देअर फ्रुट्स. तर ती व्यक्ती त्या कर्माचं जे फल आहे त्याची इच्छा ती त्याग करेल. नायदर विल ही ट्राय ऑर विश टू लिव्ह हिज लाईफ इन दिस वर्ल्ड बिफोर इट्स अपॉइंटेड एंड. म्हणजे तिच्या मृत्यूचा जो काही शेवटचा क्षण निर्धारित केलेला असेल त्या क्षणाच्या आधी मरण यावं अशी इच्छा किंवा तशा प्रकारचा कोणताही प्रयत्न अशी व्यक्ती करणार नाही. म्हणजे हा एक दृष्टिकोन आपल्याला कायम लक्षात ठेवला पाहिजे. मरणापर्यंतच्या आपल्या जीवनामध्ये भविष्यामध्ये काय आहे हे माहिती नाही आपल्याला, परंतु कितीही दुःख आलं, कितीही अडचणी आल्या, कितीही संकट आली, परावलंबित्व आलं, तरी ही व्यक्ती अशा रीतीने मरणाची इच्छा बाळगणार नाही किंवा ते मरण लवकर यावं म्हणून कुठलाही प्रयत्न करणार नाही. हे श्री अरविंद इथे सांगतायत. हा दृष्टिकोन महत्वाचा आहे आणि तो लक्षात घेण्यासारखा आहे. व्हायटल वर्ल्ड मध्ये प्रवेश करायचा आहे हे आता आपल्याला माहिती आहे की तो करावाच लागणार आहे सगळ्यांना प्रवेश. तर तो प्रवेश कधी करू शकता तुम्ही अगदी सुरक्षितरित्या, तर जेव्हा मदर म्हणतायत की जेव्हा तुम्हाला दुःस्वप्न पडतायत आणि तेव्हा सुद्धा त्या दुःस्वप्नामध्ये सुद्धा भीतीचा एक लवलेश सुद्धा तुमच्या मनाला जेव्हा शिवणार नाही, तेव्हा मग तुम्ही त्या जगतामध्ये स्वतःहून प्रवेश करण्याच्या योग्यतेचे झालेले आहात असं समजा, असं त्या सांगतायत. आणि त्यासाठी स्वतःची तयारी करत राहा असं त्यांनी सांगितलंय. प्राणशक्तीची तयारी, त्याचं ज्ञान करून घेणं
ही सगळी तयारी त्या तपस्येचा एक भाग आहे, असं इथे लक्षात घेण्यासारखं आहे. मग काय करायला पाहिजे बघा, नो अटॅचमेंट्स, नो डिझायर्स, नो इम्पल्सेस, नो प्रेफरन्सेस, परफेक्ट इक्वॉनॉमिटी, अनचेंजिंग पीस अँड ॲब्सोल्यूट फेथ इन द डिवाइन प्रोटेक्शन. ही तयारी करायची म्हणजे नेमकं काय करायचं, तर कुठलीही आसक्ती नको, इच्छा वासना नकोत, आवेग नकोत, भावनांचे जे कढ येतात ते नकोत, किंवा पसंती नापसंती नको, तर अगदी परिपूर्ण समत्वाची स्थिती पाहिजे. न ढळणारी अविचल अशी शांती पाहिजे आणि ईश्वरी कृपेबद्दलचा आढळ विश्वास पाहिजे. हे जर तुमच्या ठिकाणी असेल तर तुम्ही सुरक्षित असता. अँड ॲज लॉंग ॲज यू आर नॉट सेफ, आणि जेव्हा हे सगळं अशा रीतीचं अजून तुम्हाला साध्य झालेलं नाहीये आणि त्यामुळे तुम्ही सुरक्षित नाही आहात, तोपर्यंत काय करा, इट इज बेटर टू डू लाईक लिटिल चिकन्स दॅट टेक शेल्टर अंडर द मदर्स विंग्स. जी कोंबडीची पिल्लं असतात ती आपल्या आईच्या सुरक्षित पंखाखाली राहतात, तशा प्रकारे तुम्ही मदर श्री अरविंदांच्या छत्रछायेखाली राहायला हरकत नाही, असं इथे एक प्रकारे मदर निर्देश करता आहेत. हे सगळे प्रयत्न आपल्याला करत राहायचे आहेत आणि हा प्रयत्न आता लक्षात येईल की एकदा दोनदा करून पुरणारा नाहीये. हा प्रयत्न सातत्याने करायचा आहे. आसक्ती नको, इच्छा वासना नको, भावभावनांचा गुंतावा नको, एका ईश्वरी प्रेमाखेरीज अन्य काही नको. हे सगळं एका क्षणात नाही होणार आहे किंवा जादूची कांडी फिरवली आणि झालं असं होणार नाहीये. तर ही दीर्घकालीन प्रक्रिया आहे, जन्मानुजन्माची प्रक्रिया आहे आणि ही प्रक्रिया करत करत आपल्याला तयारी करायची आहे. श्री अरविंदांना एका साधकाने एक त्याच्या अनुभवाचं वर्णन केलं होतं आणि सांगितलं होतं की हा अनुभव जेव्हा मला आला, आध्यात्मिक स्वरूपाचा तो अनुभव होता आणि तो अनुभव आला आणि मला असं वाटलं की आता मी मरण पावणार की काय, आणि मला एकदम भीती वाटली आणि मी परत सामान्य दशेमध्ये आलो. तेव्हा श्री अरविंदांनी जे विधान केलंय ते इथे महत्वाचं आहे बघा. इट इज दिस आय दॅट कम्स इन द वे. आपल्या मार्गामध्ये अडथळा आणणारं कोण आहे, तर तो अहंकार असतो. ते काय म्हणतात, व्हॉट इज द यूज ऑफ युअर बीइंग मिस्टर सो अँड सो, सन ऑफ सो अँड सो, इफ युअर आय हॅड डाईड इट वुड हॅव बीन अ ग्लोरियस डेथ. म्हणजे तुमचा हा जर अहंकार मरण पावला तर मग तो मृत्यू हा चांगला गौरवशाली मृत्यू आहे असं म्हणता येईल. आणि हेच अगदी ह्यासारखंच विधान मदननी केलेलं आहे. त्या म्हणतात की मला बरेच लोक असं म्हणतात की बस झालं आता हे जीवन, आता आम्हाला मरण आलं तरी परवडलं. त्यांना मी सांगते, डाय टू युअर सेल्फ सिन्स यू वॉन्ट टू डाय. तुम्हाला जर मरणच हवं आहे ना तर डाय टू युअर सेल्फ, म्हणजे स्वतःप्रत मरण स्वीकारा. म्हणजे काय, हॅव दॅट करेज, द ट्रू करेज टू डाय टू युअर इगोइझम. तुमचा जो अहंकार आहे त्याचं मरण कसं येईल हे पहा आणि त्यासाठीचं धैर्य तुम्ही बाळगा. शरीर मरणं म्हणजे सर्व मरणं नाही, तर अहंकार मरणं हा खरा गौरवशाली मृत्यू आहे असं श्री अरविंदांनी म्हटलंय. त्याचाच इथे एक प्रकारे प्रतिबिंब म्हणता येईल असं मदरनीही आपल्याला सांगितलेलं आहे. श्री अरविंद सांगतायत बघा, यू स्पीक ऑफ ॲब्सोल्यूट रिनन्सिएशन. सर्व संग परित्याग करायचं आणि निघून जायचं याविषयी कोणीतरी त्यांच्याशी बोलतंय. बट टू गिव्ह अप द बॉडी इज नॉट द ॲब्सोल्यूट रिनन्सिएशन. त्या शरीराचा त्याग करायचा हे काही सर्वसंग परित्याग नव्हे. The true and total renunciation is to give up the ego, which is a much more arduous endeavor.
If you have not renounced your ego, to give up the body will not bring freedom to you. मरणोत्तर मुक्ती यातनं मिळेल का? काय म्हणतात श्री अरविंद? तशी ती मिळणार नाही जोपर्यंत तुम्ही अहंकाराचा त्याग करत नाही. अहंकाराच्या पासून मुक्ती तुम्हाला मिळत नाही तोपर्यंत मरणोत्तर मुक्ती सुद्धा तुम्हाला मिळणार नाही. केवळ देह सोडला म्हणून मुक्ती मिळेल ही कल्पना चुकीची आहे असं ते इथे सांगतात. आपल्याला सगळ्यांना भेडसावणारा एक प्रश्न असतो की ठीक आहे, मृत्यूची भीती नाही, पण मृत्यूच्या अलीकडचं जे जीवन आहे की वृद्धाकाळ आहे किंवा आजारपण आहे किंवा परावलंबित्व आहे, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांच्या बाबतीत काय? हा एक अगदी गंभीर महत्वाचा प्रश्न आहे. श्री अरविंदांनी वेगळ्या संदर्भात जे विधान केलेलं आहे ते आपण इथे विचारात घेऊया या निमित्ताने. पेन इज द टच ऑफ आवर मदर टीचिंग अस टू बेअर अँड ग्रो इन रॅप्चर. दुःख आहे, वेदना ज्या आहेत त्या म्हणजे आपल्या मातेचा स्पर्श आहे. माता आपल्याला काय शिकवतीये? तर आपण आनंदाच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी स्वतःची तयारी कशी करावी हे शिकवणारा तिचा हात म्हणजे दुःख आहे, म्हणजे ती वेदना आहे. शी हॅज 3 stages ऑफ हर स्कूलिंग. ही आपल्याला 3 टप्प्यांमधनं याचं प्रशिक्षण देते. पहिली पायरी आहे एन्ड्युरन्स फर्स्ट. आधी ते दुःख, वेदना, त्रास सहन करायचा आहे. नेक्स्ट इक्वालिटी ऑफ सोल. तो त्रास जेव्हा आपण अशा रीतीने सहन करतो, दुःख यातना सहन करतो, त्यातून एक प्रकारे आपण पुढच्या पायरीवर जातो, ती म्हणजे चित्ताची आत्म्याकडून येणारी समत्वाची स्थिती येते. आणि मग त्याच्या पुढची पायरी लास्ट इज इष्टसी. नंतर मग परमानंद, ब्रह्मानंद या गोष्टी आहेत. आणि मदर म्हणतात की एकदा जेव्हा तुम्ही अशा रीतीने या 3 पायऱ्या ओलांडता, यू आर इन इष्टसी. मग अशा इष्टसीमध्ये, अशा आनंदामध्ये तुम्ही जेव्हा उन्नत झालेले असता तेव्हा यू डाय इन इष्टसी. आणि मग तेव्हा तुमचा मृत्यू येतो, तो सुद्धा परमानंदामध्ये असा मृत्यू येतो. यू आर इन इष्टसी अँड डाय इन इष्टसी. आणि ह्या सगळ्यासाठी ही सगळी जी स्थिती प्राप्त व्हावी असं आपण अपेक्षित करतोय, त्याच्यासाठी मदरनी आणि श्री अरविंदांनी दोघांनीही आपल्याला साक्षी होऊन स्वतःकडे पाहणं, वेगळं होऊन स्वतःकडे पाहणं हाही एक मार्ग सांगितलेला आहे. आणि मदर म्हणतात की त्यांना जेव्हा अशा यातना सहन करायला लागल्या, अर्थात त्या यातना वेगळ्या स्वरूपाच्या आहेत, त्या रूपांतरणाच्या यातना आहेत, पण यातनं एक दृष्टिकोन आपल्याला लक्षात घेण्यासारखा आहे म्हणून त्याचा इथे जाता जाता उल्लेख करते. त्या काय म्हणतायत बघा. आय स्टे लाईक दिस गेस्चर ऑफ अ विटनेस कम्प्लिटली आउटसाइड अँड पॅसिव्ह. जेव्हा अशा रीतीचं दुःख, यातना, आजारपण सहन करायला लागतंय तेव्हा त्याच्याकडे पूर्णतः अलिप्त होऊन साक्षी भावाने पाहायचं. आणि त्या म्हणतात आय रिफ्रेन फ्रॉम डिसाइडिंग ऑर ऍक्टिंग, आय बिकम एक्सक्लुझिव्हली अ विटनेस. मी केवळ साक्षी होऊन त्याच्याकडे पाहते, नॉन इंटरफिअरिंग विटनेस. त्याच्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नाही. आणि आय से टू द लॉर्ड इट्स फॉर यू टू डिसाइड. याचं काय करायचं, या दुःख, वेदनेचं, यातनेचं काय करायचं याचा निर्णय तू घ्यायचा आहे. It isn't my business. You will decide. Whatever happens is your concern. हा तुझा प्रश्न आहे की या दुःखाचं काय करायचं. आणि असं म्हणून सातत्याने त्याचं अर्पण करत राहणं ही प्रक्रिया मदर सातत्याने करत असत हे आपल्याला या उदाहरणातनं लक्षात येतं. हे सगळं करत असताना म्हणजे साक्षी भावाने जीवन जगणं आहे किंवा इच्छा वासनांपासून अलिप्त होणं आहे, आसक्तीमधनं स्वतःला बाजूला करणं आहे किंवा शांत समचित्ताने जीवन जगणं आहे. या सगळ्या गोष्टी त्याचबरोबर
मदरनीचे वेगवेगळे वेळोवेळी अगदी साध्या साध्या गोष्टींबाबत खूप तपशिलामध्ये जे विवेचन केलेलं आहे त्यामध्ये एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे निद्रा कशी घ्यावी. जसं मृत्यूला सामोरं जायसाठी काही तयारी करायची असते हे जसं माहिती नसतं, तसं झोपेमध्ये शिरण्यासाठी सुद्धा आपण काही पूर्व तयारी करू शकतो हे बहुधा कोणाच्या गावीही नसतं. त्याचं सविस्तर वर्णन मदरनी केलेलं आहे आणि ती एक प्रकारे झोपेमध्ये अशा रीतीने तुम्ही शिरत गेलात रोजच्या रोज तर ती एक प्रकारे सराव होईल आपल्याला, हे यातून नकळतपणाने लक्षात येतं. मदरनी असं कुठे ते नमूद नाही केलेलं पण आपल्याला तसा संकेत त्यातनं नक्की जाणवतो बघा. तपशिलात तो भाग भरपूर आहे, मी त्यातला आवश्यक तेवढाच भाग सांगते आहे की तुम्ही झोपी जाण्यापूर्वी थोडीशी विश्रांती घेणं अपेक्षित आहे, म्हणजे मनाच्या विश्रांत स्थितीमध्ये जाणं अपेक्षित आहे. तुम्ही खूप अस्वस्थ असाल, भावनांचे कल्लोळ चाललेले असेल तर तशा त्या झोपेमध्ये शिरता कामा नये, नाहीतर ती निद्रा अचेतनामध्ये प्रवेश करते, तसं अपेक्षित नाही. तर त्या सांगतायत की ऑल दॅट मस्ट बी अलाउड टू ड्रॉप ऑफ क्वाइटली. सगळ्या या चिंता दुःख भावना तुम्ही स्वतःमधनं बाजूला केल्या पाहिजेत आणि मग वन गिव्स वनसेल्फ अप, one is indeed like a rag. When you have succeeded in doing this, there is always a little flame there. The flame never goes out. आपल्या अंतःकरणामध्ये असलेली जी ज्योत आहे ती कायम प्रज्वलित असते. तुम्ही त्या ज्योतीविषयी कॉन्शियस व्हायचं आहे, सजग व्हायचं आहे. When you have managed this relaxation, आधी विश्रांत स्थिती घेतली आणि मग त्या ज्योतीविषयी, आंतरिक ज्योतीविषयी तुम्ही जागृत झालात. अँड ऑल ऑफ अ सडन दिस लिटल फ्लेम रायझेस स्लोली इनटू अन ॲस्पिरेशन फॉर द डिव्हाइन लाईफ, द ट्रूथ, द कॉन्शियसनेस ऑफ द डिव्हाइन, द युनियन विथ द इनर बीइंग. इट गोज हायर अँड हायर, इट रायझेस लाईक दॅट व्हेरी जेंटली. आणि मग तुम्ही त्या ज्योतीकडे जेव्हा लक्ष पुरवता तेव्हा मग ती ज्योत म्हणजे अभिप्सेची जी ज्योत आहे ती अशा रीतीने उंच 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 होत जाते आणि मग त्यामध्ये तुम्ही शांत स्थितीमध्ये झोपी जाऊ शकता. स्वतःला आपल्या पृष्ठवर्ती अस्तित्वामधनं बाहेर काढून आत प्रवेश करायचं आणि आंतरिक ज्योतीकडे लक्ष केंद्रित करायचं. ही जी रोजची आपण प्रॅक्टिस करू, सराव करू, त्यातनं आपल्याला हळूहळू मृत्यूच्या वेळी सुद्धा पृष्ठवर्ती अस्तित्वातून, त्याच्या आसक्तीतून स्वतःला निवृत्त करत नेणं सोपं जाईल, हे लक्षात येण्यासारखं आहे. आत्तापर्यंतच्या भागामध्ये आपण 2 किंवा 3 महत्वाच्या गोष्टी लक्षात घेतल्या. त्या म्हणजे एकतर मृत्यूकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा असावा त्याचे काही मुद्दे विचारात घेतले, किंवा जीवन जगत असताना आपल्याला नेमकी तयारी कशी करायची आहे मृत्यूला सामोरे जायची, हेही काही मुद्दे आपण विचारात घेतले. आता तिसरा एक महत्वाचा मुद्दा आहे तो विचारात घेऊया. तो म्हणजे ईश्वराशी असलेलं आपलं नातं. तर सर्व गोष्टींवरचा रामबाण उपाय जर कुठला असेल जो आपण आतापर्यंत वेळोवेळी विचारात घेतलेला आहे तो म्हणजे आपल्या चैत्य पुरुषाशी एकत्व पावणं, हा तो उपाय आहे. अमर्त्यत्वाची जाणीव आपल्याला तेव्हाच होणार आहे आणि मग मृत्यूला अगदी सहजतेने सामोरं जाणं आपल्याला शक्य होणार आहे, हे मदननी वेळोवेळी सांगितलेलं आहे. जेव्हा आपलं अनंतकाळ अस्तित्व पूर्वीही होतं, आत्ताही आहे आणि यापुढेही अनंत काळपर्यंत आपलं जीवन चालू राहणार आहे, याची जाणीव चैत्य पुरुषाशी आपण जेव्हा तद्रूप होतो तेव्हा ती अमर्त्यत्वाची जाणीव आपल्याला होते आणि त्यामुळे त्या मृत्यूची भयानकता वाटेनाशी होते. मग मृत्यू, आपण मागेही हे उदाहरण पाहिलं होतं की एखादा छोटा मुलगा आपल्याला घाबरवण्यासाठी अगदी अकराळ विक्राळ रूप घेऊन आला तरी आपण त्याला घाबरत नाही, त्याच्याकडे हसतमुखाने कौतुकाने पाहतो. तशी एक प्रकारची मानसिकता आपली सहजच होऊन जाते
आणि त्यासाठीचा हा अत्यंत महत्वाचा आणि रामबाण उपाय आहे, तो म्हणजे चैत्य पुरुषाशी एकात्म पावण्याचा प्रयत्न करणं, चैत्य पुरुषाचा साक्षात्कार करून घेण्याचा प्रयत्न करणं. आणि नुसतं एवढंच नाही, तर या चैत्य पुरुषाच्या भोवती आपलं मन प्राण शरीर रूपी पृष्ठवर्ती अस्तित्व सगळं जे आहे त्या सगळ्याचं एकसंध ते बनवत नेणं, हाही भाग इथे महत्वाचा आहे, हे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. म्हणजे युनायटिंग विथ द सायकिक कॉन्शियसनेस आणि दुसरं युनिफाईंग अराउंड द डिव्हाइन सेंटर, म्हणजे सायकिक सेंटर भोवती आपल्या व्यक्तिमत्वाचं सगळं एकसंध असं ते तयार व्हायला पाहिजे. सगळे घटक जे एरवी विखुरलेले असतात, केवळ शरीराची खोळ आहे त्यामुळे ते एकत्रित असतात, तसे तर न राहता खरोखर एकसंधपणा त्यांच्यामध्ये येईल, हा प्रयत्न आपल्याला जीवनभर करायचा आहे. आणि मग जितक्या प्रमाणात हे मन प्राण शरीर त्या चैत्य पुरुषाशी निगडीत राहतील, तेवढ्या प्रकारचं ते सगळंच्या सगळं अस्तित्व हे पुढच्याही जीवनामध्ये तसंच्या तसं कायम राहणार आहे, ही ग्वाही, ही निस्संदिग्ध अशा प्रकारची खात्री आपल्याला आतून मिळेल. आणि हा उपाय मदननी सर्वात रामबाण उपाय म्हणून सांगितलेला आहे. अशा रीतीने जर आपण ईश्वराभिमुख होऊन जीवन जगलेलो असू, पूर्णयोगाची साधना करत करत एखादी व्यक्ती तो ध्यास घेऊन जीवन जगलेली असेल, तर तिला अशा रीतीचं शांतीपूर्ण मरण येणं शक्य आहे. आणि एक गोष्ट लक्षात आली का, की आपण सुरुवात केली ती शांतीपूर्ण मृत्यू येण्याची पूर्वतयारी कशी करायची या दृष्टीने आपण सुरुवात केली. पण संपूर्ण विचार करता करता एक गोष्ट आपल्या लक्षात आली, की मृत्यूची तयारी करता करता जीवन अधिक अर्थपूर्ण होत आहे. आणि तेच खरोखर महत्वाचं आहे. मृत्यूची शांतीपूर्ण स्थिती हा एक आनुषंगिक परिणाम आहे. तो घडून येईल किंवा येणारही नाही, पण आपलं जीवन मात्र अर्थपूर्ण झालेलं असेल त्या प्रयत्नामध्ये. आणि मृत्यू जर शांतीपूर्ण झाला तर ईश्वरी कृपा, आणि तसा तो जर समजा नाही जरी झाला तरीही या प्रयत्नामध्ये तुमची आंतरिक अवस्था अशी बदललेली असेल, एक शांत समचित्तता आली असेल, की कशाही रीतीने मृत्यू सामोरा आला तरी तुम्ही मात्र त्याला हसत मुखाने सामोरे जाऊ शकाल, अशी तुमची तयारी झालेली असेल. हे याचं रहस्य आहे. तेव्हा आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये अशा प्रकारची तयारी करून घेण्यासाठीचं लागणारं बळ आणि त्यासाठी लागणारे जे आशीर्वाद आहेत ते श्री अरविंद आणि श्री मदर यांनी आपल्याला देऊ करावेत, अशी त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि इथे थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.